महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। रविवारच्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला। त्यातच पनवेल तालुक्यातील कोपरोली येथील हरियंत आराम सोसायटीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कंपाऊंडची भिंत कोसळली। त्यामुळे येथील रहिवासी भयभीत झाले आहेत। रविवारच्या पावसामुळे सगळीकडे नद्या नाल्यांना पूर आले होते। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते। कोपरोली येथील हरियंत आराम सोसायटीच्या पाठीमागून नदीच्या बाजूला असलेले कंपाऊंड भिंत दिनांक 7 जुलै 2024 रविवारी सकाळच्या सुमारास कोसळली। सकाळी मोठा आवाज आल्याने रहिवासी त्या ठिकाणी पाहायला गेले असता यावेळी कंपाऊंड भिंत कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले। या सोसायटीत जवळपास 500 फ्लॅट असून 2,500 ते 3,000 नागरिक वास्तव्यास आहेत। या ठिकाणी नागरिक पाहण्यासाठी गेले असता त्यांना भिंत कोसळल्याचे दिसून आले। भिंत कोसळल्याने येथील इमारतींना देखील धोका असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले। हरिहंत सुपरस्ट्रक्चर लिमिटेड बांधकाम व्यावसायिकाने ही कोसळलेली भिंत आणि झालेले नुकसान बांधून द्यावे अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। ये पूरी तरीके से बहुत ज़्यादा डेंजरस हो चुका है। हमारी फैमिली यहाँ पे रहती है, बच्चे हैं, खेलने जाते हैं, पूरी वॉल टूट चुकी है, पानी ऊपर की तरफ आ रहा है जो कि बहुत खतरे से भरा है। सो हमारा यही रिक्वेस्ट है कि उसके ऊपर ध्यान दिया जाए। बिल्डर से यही चाहते हैं कि वो उसके ऊपर ध्यान दे, उसका रिपेयर करवाएं। नमस्कार। आज 7 जुलै सकाळी साधारणतः 6-6:30 वाजता सोसायटीमध्ये एक मोठा आवाज आला। हे आर्यन सुपरस्ट्रक्चर लिमिटेड एक फार मोठं नाव आहे। नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रामध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये आर्यन सुपरस्ट्रक्चर लिमिटेड एक फार मोठं नाव आहे आणि त्यांची ही 500 सदनिकांची ही एक सोसायटी आहे, गृहसंस्था आहे आणि इथे माझ्यासारखे जवळपास अजून 500 ओनर इथे राहतात। आणि आज सकाळी अचानक आमच्या सोसायटीच्या क्लब हाऊसच्या बाजूची जी भिंत आहे त्याच्या पाठीमागे गाडी नदी म्हणून आहे, त्या नदीचा अतिप्रवाहाने ही भिंत पूर्णपणे तुटली आणि सुदैवाने त्याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। पण त्या घटनेनंतर या बाउंड्री वॉलच्या जवळपास असलेले तिन्ही सदनिका आम्ही स्वयंसेवकांनी सगळ्या लोकांना घरातून बाहेर काढलं आणि त्यांना पूर्णपणे आम्ही दागदुग होती की अजून काय होईल, अजून लोकांना किती त्रास होईल आणि आता म्हणजे काय होईल ते माहीत नाही। पाण्याचा प्रवाह वाढत होता। सुदैवाने आता थोडंसं पाणी कमी झालेलं आहे। पण आमची एक 10 वर्ष झाली या सोसायटीला। आमची या फक्त आर्यन सुपरस्ट्रक्चरकडे एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला असं रस्त्यावर सोडायला कामा नये, कारण प्रत्येक परिवार इथला चिंतित आहे की अजून रात्री पाऊस होईल तर काय होईल, प्रत्येकाला काळजी आहे। त्याच्यामुळे आमची त्यांना विनंती आहे, हे फार मोठं नाव आहे आणि ते समजून घेऊन त्याच्यावर काहीतरी तोडगा काढतील आणि आम्हाला इथे व्यवस्थित राहता येईल एवढीच आमची अपेक्षा आहे। ही आमच्यासारखे सगळे स्वयंसेवक जे आहेत सोसायटीचे, आम्ही सगळ्यात आधी आमच्या सेक्रेटरी चेअरमनना याची कल्पना दिली। मॅनेजमेंट कमिटीने इमिडिएटली सगळे एकत्र येऊन त्यांनी एक आम्हाला जे सांगितलं की आमच्या चेअरमन साहेबांनी त्यांना प्रत्यक्ष फोन लावायचा प्रयत्न केला, त्यांना मेसेज केला, त्यांना ईमेल केला, एक लेटर पण पाठवलेलं आहे आणि आम्ही आता त्यांची वाट बघतोय। आर्यन सुपरस्ट्रक्चरकडनं आम्ही काय रिस्पॉन्स येईल त्याची वाट बघतोय आणि अपेक्षा आहे की हे फार मोठं नाव आहे, जसं मी आधी सांगितलं, आम्हाला त्यांच्याकडून मदत मिळेल आणि आम्हाला इथे व्यवस्थित राहता येईल भविष्यात। यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज।